नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. छगन भुजबळ आणि मराठा समाजाचा काय वाद आहे किंवा मग जरांगे पाटलांचा काय वाद आहे? छगन भुजबळ आणि मराठा समाज यामध्ये आता म्हणजे दोघांमधून विस्तव जात नाही आहे. दोघंही फुल तापलेले आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाची परखड आणि एकदम स्टँडिंग भूमिका मांडतात आणि दुसरीकडं जरांगे पाटील यांच्याबरोबरच मराठा समाजसुद्धा त्यांची बाजू परखडपणे मांडते. छगन भुजबळांना ट्रोल केलं जातं आहे सोशल मीडियावर. छगन भुजबळ यांच्या संघटनेकडून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवर बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची मागणी संभाजीनगरमध्ये करण्यात आली होती. छगन भुजबळांची समता परिषद आहे, त्या समता परिषदनं ही मागणी केली होती. सभा झाली, या सगळ्या गोष्टीत बंदी काही घालण्यात आलेली नाही, मात्र मागणी मात्र छगन भुजबळांच्या समता परिषदेनं केली होती. आता छगन भुजबळ मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत का असा सवाल उपस्थित झालेला आहे आणि याचं उत्तर मराठा समाजाकडून हो येतंय, मात्र ओबीसीकडून नाही असं येतंय. आता आपण जर पाहिलं तर जेव्हापासून मराठा समाजाची मागणी आरक्षणाच्या बाबतीमधली आहे तेव्हापासून म्हणजे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी मराठा समाजातल्या काही लोकांकडून केली जाते आणि त्यामुळे ओबीसी मधला जो काही हिस्सा वाटा आहे तो मराठा समाजाला देऊ नये अशा प्रकारची मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जाते आणि त्यामुळे हा वाद आता ऐरणीवर आलेला आहे. दुसरीकडे धनगर समाजात सुद्धा मोर्चे निघत आहेत, मुस्लिम समाजात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये निघतील. आता मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा वाद उभा राहिलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं एकच नेता ओबीसी समाजाची बाजू मांडतोय, तर दुसरीकडं मराठ्यांचा कुठलाही नेता याबद्दल ठोस निर्णय किंवा मग ठोस भूमिका घेण्यासाठी कोणीही पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. एकमेव माणूस जर सोडला मनोज जरांगे पाटील, तर इतर कुठलाही पुढारी म्हणजे जे पुढारी निवडणुकीच्या काळामध्ये याच मराठा समाजाच्या मतांवर निवडून येतात, मात्र अलीकडच्या काळामध्ये जेव्हा मराठा समाज ही मागणी करतो आरक्षण द्या, सत्तेमध्ये असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची हालचाल मराठा समाजाच्या लोकांकडून नेते पुढाऱ्यांकडून केली जात नाही, हे प्रकर्षानं जाणवतं. दुसरीकडे छगन भुजबळ ओबीसींची बाजू मांडतात. कुठल्याही समाजाच्या एखाद्या नेत्याला त्याच्या समाजासाठी काही देणं घेणं असलं तर ती बाजू मांडावी लागते, तेच काम छगन भुजबळ करतात. मात्र छगन भुजबळ या पलीकडे म्हणजेच जी काही रीत आहे त्या पलीकडे जाऊन काही बोलतायत का, तर बोलतायत. छगन भुजबळ यांच्या समता परिषदेची ती मागणी चुकीची होती की जरांगे पाटलांच्या सभेवर बंदी घाला. जरांगे पाटील हे कायदेशीर पद्धतीनं राज्यभर त्यांची जी काही यात्रा होती ती यात्रा करत होते. कुठल्याही प्रकारची नुकसान, कुठल्याही प्रकारचा त्रास कोणालाही होत नव्हता, मात्र त्यांच्या सभेवर बंदी घालण्यात यावी अशा प्रकारची मागणी करणं साफ चुकीचं आहे. मग ती छगन भुजबळांनी सांगितली होती का किंवा मग त्यांना माहीत नव्हतं का, हा जर तरचा किंवा मग हा संशयाचा चिंतनाचा विषय आहे. छगन भुजबळांच्या सांगण्याशिवाय हे होऊ शकत नाही असंही आपण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण छगन भुजबळांचीच ही समता परिषद आहे. आता तसं मागणी करणं जे आहे ते साफ चुकीचं आहे, मात्र छगन भुजबळ एकीकडे ओबीसीची बाजू मांडतात हे सुद्धा त्यांच्या दृष्टीने किंवा मग ओबीसीच्या समाजाच्या दृष्टीने योग्य आहे. मला असं वाटतं की छगन भुजबळांची ही भूमिका आत्ता बदललेली आहे. पहिल्या काळामध्ये असे छगन भुजबळ नव्हते. अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून ते भारतीय जनता पार्टी सोबत गेले तेव्हापासून त्यांची भूमिका बदलली असं माझ्या निदर्शनास आलं. मी काही 2018चे 20चे जे आहेत ते व्हिडिओ छगन भुजबळांचे पाहिले, त्या संदर्भामध्ये काही माध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या होत्या आणि ते सर्वसमावेशक भूमिका घेत होते त्या काळामध्ये. मात्र अलीकडच्या काळामध्ये जेव्हा अजित पवार भारतीय जनता पार्टीसोबत गेले तेव्हापासून छगन भुजबळांची जी आहे ते ट्युनिंग बदललेली आहे बोलण्याची, म्हणजे त्यांनी एकदम ट्रॅक सोडलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे छगन भुजबळांना कोणी प्रेशराईज करतंय का की असं बोला आणि आता काही खरं नाही तुमचं, असं काही आहे का असा वास आता यायला लागला आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा तशी कुजकुज आपल्याला पाहायला मिळते. छगन भुजबळांची त्या काळामधली 2018च्या काळामधली काय भूमिका होती आपण थोडक्यात ते व्हिडिओ पाहूयात. काही माध्यमांनी घेतलेल्या मुलाखती आहेत. नाही, मी हे पहिल्यापासून माझी ही मागणी होतीच की मराठा समाजाचा हा आक्रोश आणि त्यांची ती परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण त्याचबरोबर ते देत असताना अगोदर ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे, मग ते दलितांचं शेड्यूल कास्टमधून मिळालं, शेड्यूल ट्राईबमधून मिळालं, व्हीजेएनटीमधून मिळालं, ओबीसीमधून मिळालं, ते जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला किंचितही बाधा पोचता कामा नये. आता एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय असं नको. यांना जे दिलंय ते कायम ठेवा आणि या उपरोक्त यांना अधिक वेगळं द्या.
मला आनंद या गोष्टीचा आहे की आजच्या ह्या बिलाप्रमाणे त्यांनी मराठा समाजाला 16% आरक्षण वेगळं दिलेलं आहे, आरक्षण मिळालेलं आहे. व्हीजेएनटी, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही आणि या उपरोक्त त्यांना ते वेगळं आरक्षण दिलं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आनंद आहे. त्याचबरोबर ओबीसीचं आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हे याला धक्का लागणार नाही हे जे कायद्यात नमूद केलं गेलेलं आहे. त्यामुळे हा मला दुसरा आम्ही सगळ्यांनी जे आहेत मराठा समाजाला जे आहे आरक्षण मिळालं पाहिजे हे म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, सरकारकडून काही चुका झाल्या असतील, उशीर झाला असेल, परंतु आता सगळेच जागे झालेले आहेत आणि त्या कामाला लागलेले आहेत, प्रयत्नाला लागलेले आहेत. अशा वेळेला आत्महत्या करणं वगैरे हे जे प्रकार जे आहेत कृपया थांबले पाहिजेत अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही काय सांगाल, शांततेचं आव्हान कराल का? हो, मी करतो, मी वारंवार करतो आहे की या बाबतीमध्ये जे आहे सगळ्यांना चांगली जाग आलेली आहेत, कामाला लागलेले आहेत. मागासवर्ग आयोग जो आहे तो सुद्धा लवकरात लवकर हे काम कसं होईल यासाठी प्रयत्नशील आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की संपूर्ण त्यांना जे आहे मनुष्यबळ वगैरे पुरवा, ताबडतोब निर्णय घ्या आणि जे आहे आरक्षण जे योग्य प्रकारे या गोरगरिबांना देण्यासाठी जे काही करता येईल ते करा हे त्यांना सांगितले. आणि त्याच्यासाठी आता जो काही थोडाफार वेळ लागेल तोपर्यंत थोडासा धीर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ठेवला पाहिजे आणि आत्महत्या ज्या आहेत त्या थांबवल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. तर या प्रकारे छगन भुजबळ त्या काळामध्ये बोलायचे. म्हणजे एक व्हिडिओ 2018चा आहे बहुतेक 1 ऑक्टोबर आणि दुसरा 20चा आहे आणि हे व्हिडिओ छगन भुजबळांचे त्या काळामधले. ते सर्वसमावेशक भूमिका जे आहे ते मांडत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालं याबद्दल मला आनंद आहे असंही छगन भुजबळ म्हणायचे. मात्र अलीकडच्या काळामध्ये त्यांची ट्युनिंग का बदलली तर राजकारण बदललं, राजकारणाची समीकरणं बदलली, सत्ता बदलली, कशी कुणाकडे सत्ता गेली, कोण याच्या विरोधामध्ये चाललंय, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये नव्यानं नाही आहेत. मात्र लोकसुद्धा आता समजायला लागलेले आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये छगन भुजबळांना मराठ्यांच्या विरोधामध्ये वापरलं जातंय का अशी चर्चा, असा संशय निर्माण केला जातोय, अशी कुजबूज आम्हाला राजकीय वर्तुळामधून ऐकायला मिळते आणि त्यामुळे छगन भुजबळ असं बोलतायत का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मात्र छगन भुजबळांनी थोडंसं सांभाळलं पाहिजे. त्यांची जी काही पहिली मूळ मागणी होती ती मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे. याच्या सभेवर बंदी घाला, त्याला विरोध करा, त्याला असं करा तसं करा हे म्हणणं साफ चुकीचं आहे. याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. छगन भुजबळांनी सर्वसमावेशक भूमिका जेव्हा ते पहिल्या काळामध्ये मांडत होते तशीच आता मांडावी. कुठल्याही समाजाला ज्याची त्याची मागणी मागत असताना त्याला त्याची मागणी मागण्याचा अधिकार आहे हे छगन भुजबळांना सुद्धा माहीत आहे. छगन भुजबळ हे बहुजन नेते आहेत. त्यांनी अनेक वेळा चांगले प्रेरणादायी निर्णय आणि काही गोष्टी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि ते आत्ता नव्यानं काही ट्युनिंग बदलत असतील, ते कोणाच्या तरी सांगण्यावर बदलत असतील किंवा मग छगन भुजबळांना बोलविता धनी कुणी आहे का असंही आता बोललं जात आहे, तशी चर्चा निर्माण झालेली आहे. त्यामुळे छगन भुजबळांनी त्यांची जी काय आहे ती पायरी सांभाळली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलेही वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन केलं जात आहे.